बाळं घरी ठेवून उगाच इथं तुमचे तोंड बघायला येत नाही साहेब. आमच्या जेव्हा भाकरीची संध्याकाळी सोय नसते तेव्हा आम्ही इथं येतो आणि तुमच्या घरून मागतो का? नाही मागत ना. आम्ही वर प्रशासन सरकारला विनंती केलेली आहे. 2023 ला असा महापूर आला होता आणि हजारो लोकांचे घर हे पाण्यात होते. ते घर होते आमच्या गोरगरीब दलित मुस्लिम नागरिक बहुजनांचे. कारण आम्ही शहरात बसलेलो नाही. आमचे घर सगळे नदीच्या काठाला आहेत. आमचे घर सगळे परके घरके आहेत. मोदी साहेबांनी तर वादा केला होता सगळ्यांना पक्के घर देण्याचा. मग आम्हाला जर पक्के घर दिले असते तर आज तुमच्या दारात आम्ही आलो नसतो ना. हे प्रश्न विचारायला आम्ही आज आलो आहोत साहेब. आता आमची आंदोलन चालू असताना साहेबांचे षडयंत्र बघा. तुम्हाला सांगतो 2023 ला पैसे आले तब्बल 12 कोटी रुपये आले. 1 रुपया नाही 2 रुपये नाही. परंतु आम्ही वारंवार या कार्यालयात आलो. हे आमचं कार्यालय आहे. हे तुमच्या बापाचं कार्यालय नाही ना. तुम्ही इथं नोकरी करता ना मग नीट नोकरीच करा ना. तुमचं काम आहे. आम्ही सांगतोय आमच्या घरात पूर आला. यापेक्षा काय अजून प्रूफ पाहिजे यांना? यांना सर्वे करायचं म्हणे. आता आम्ही सर्वे केला. हे म्हणतात आमच्याकडे माणसं नाहीत. आमच्या माणसांनी सीआयटीचे बघते गंगाधर गायकवाड असतील, आमच्या कर्मचारी लताताई मुलाचे सगळे पडत्या पाण्यामध्ये घराघरात गेले, फोटो काढले आणि आईचं मटेरियल या साहेबांना दिलं. परंतु या साहेबाला मात्र ते खरं वाटत नाही. आता या साहेबाला कोणाचं खरं वाटते तुम्हाला सांगते. या साहेबाला खरं वाटते आपल्या आमदार साहेबांनी त्यांच्या घराचे समोरचे 3-3 मजली बिल्डिंग असणाऱ्या साहेबांचे म्हणजे साहेब लोक त्यांना गोरगरीब नाही आहेत त्यांचे गट्टेच्या गट्टे पाठवले. ते फॉर्म मात्र यायला खरे वाटायला लागले. परंतु बांधले असल्या तरी पायात चप्पल आहे साहेब. तुम्हाला काय आम्ही कोणाच्या खात्यावर टाकून देणार नाही. 12 कोटी तसेच ठेवले आपण. परत त्याचे 18 कोटी झाले आणि तेही तसेच ठेवले. आपण लाल झेंडा खात्यावर घेऊन यांना इशारा दिला. तुम्ही जर चुकीच्या माणसाच्या खात्यावर 1 रुपया जरी टाकला तर गाठ आमच्याशी नाही, गाठ आमच्या झेंड्याशी आहे म्हणून. आता परत दुर्दैवाने याही वर्षी पूर आला आणि त्या पुरामध्ये नुसते गरिबाचेच नाही तर मध्यम वर्गाचे सुद्धा घर पाण्यात होते. पण आपण परत विनंती केली. आमचं खरं वाटणं गेलं तुम्ही सर्वे करा. परंतु गेले 8 दिवस झालं यायचा कुठलाच अधिकारी कुठलाच माणूस सर्वे करत नाही. आमच्या कॉम्रेडला सांगल्याप्रमाणे एका घरात बसतो तो माणूस आणि त्याच्याकडनं जे नाव येतात ते नाव लिहितो. आमची माय माऊली म्हणते माझ्या घरात पाणी गेलं दादा. परंतु तिला हिसकून लावण्याचं काम हे दादागिरी करणारे लोक करतायत. पण आता आम्ही दादागिरी चालू देणार नाही साहेब. जे पैसे आहेत ते आमच्या खऱ्या पूरग्रस्तांच्या खात्यावर पडले पाहिजे. आम्हाला इतर 2, 3, 4, 8 दिवस ठाम मानून बसावं लागलं तरी चालेल. परंतु बोगस लोकांच्या खात्यामध्ये आम्ही पैसे पडू देणार नाही. आता याच्या पेपरला बातम्या यायल्या की कोणत्या संघटनेकडून फॉर्म भरू नका म्हणे. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने आम्हाला तो अधिकार दिला जो संघटित होऊन लढण्याचा. त्याला जर तुम्ही बोर्ड दाखवत असाल तर गाठ आमच्याशी नाही, गाठ आमच्या बाबाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाची आणि आमच्या लाल झेंड्याची आहे. या ठिकाणी आता आम्ही छोट्या प्रमाणात आहोत. अनेक महिला आमच्या महापालिकेत गेलेल्या आहेत. महापालिकेत गेले की म्हणतात की आमचं काम नाही तहसीलदाराचं काम आहे.